नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहे श्री क्षेत्र कारंजा येथे। श्री क्षेत्र कारंजा हे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे। चला तर मग आपण दर्शन घेऊया। कारंजा हे स्थान विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आहे। याला लाडाचे कारंजा असेही देखील ओळखले जाते। हे स्थान मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून 25 किलोमीटर अंतरावर असे आहे। कारंजा या स्थानाचा शोध परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लावला। प्रथम 1910 साली ते येथे आल्या असता त्यांनी या स्थानाचा शोध लावला। तोपर्यंत कारंजा हे स्थान सर्वांना अज्ञातच होते। या ठिकाणी 1934 साली ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री गुरु मंदिर बांधले व येथे महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। श्रीमद गुरुचरित्रातील उल्लेखाप्रमाणे अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला व त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले। हेच म्हणजे श्रीमंत श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होय। परमपूज्य थोरले स्वामी महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज येथे येईपर्यंत कारंजावासियांना हे स्थान अज्ञातच होते। स्वामीजींनी हे स्थान भगवान दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्रीमंत श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान आहे असे तत्कालीन परमपूज्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांना सांगितले। परमपूज्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज पूर्वाश्रमीचे लीलावत होते। त्यांना स्वामी महाराजांची मूर्ती तयार करून मंदिर बांधण्याची उत्कट इच्छा होती। हे कार्य त्यांना गाणगापुरातच करायचे होते, परंतु असे सांगतात की प्रत्यक्ष दत्त महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन गाणगापूरची जी व्यवस्था आहे ती तशीच राहू द्या, त्यामध्ये काही पालट करू नये। आपणास काही करायचे असेल तर आमचे जन्मस्थान वऱ्हाडात कारंजा येथे आहे, त्या ठिकाणी आपणास जे करायचे असेल ते करा। त्यानंतर परमपूज्य ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज आणि टेंबे स्वामी महाराज यांची भेट झाली। श्रींचे जन्मस्थान कारंजालाच आहे ही गोष्ट वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी ब्रह्मानंद स्वामींना स्पष्ट केली। त्यानंतर परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी श्रींची संगमरवरी मूर्ती बनवून घेतली। ती मूर्ती एप्रिलमध्ये कारंजास आणण्यात आली। मंदिर तयारच झालेले होते। त्यामुळं चैत्र वद्य द्वितीयेला 21 एप्रिल 1934 रोजी मूर्तींची स्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। ही मूर्ती जयपूरवरनं आणण्यात आलेली आहे। श्री दत्त संप्रदायात निर्गुण पादुकांचे निरातिशय महत्त्व आहे। तसेच निर्गुण पादुका येथे सुद्धा आहेत। या पादुका परमपूज्य ब्रह्मानंद स्वामींनी काशी या क्षेत्रातून बनवून आणलेल्या आहेत। या पादुका सकाळी गंधलेपनाकरिता काढल्या जातात आणि दुपारची आरती झाल्यानंतर देव्हाऱ्यात यात ठेवल्या जातात। या क्षेत्री श्रींचे मंदिरच नव्हे तर उपासना पद्धती व दिनक्रमही श्री ब्रह्मानंद स्वामींनी ठरवून दिलेला आहे। हे महान कार्य दत्तभक्तांसाठी त्यांनी केले, आपण त्यांचे ऋण विसरून चालणार नाही। तसेच येथे भक्तांच्या निवासासाठी भक्त निवास सुद्धा आहे व जेवणाची सोय सुद्धा आहे। दुपारची 12:30ची आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो व रात्री सुद्धा असतो। हे स्थान अतिशय पवित्र असे आहे। महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते। तसेच येथे महाराजांचे जन्म झाला तो वाडा सुद्धा आहे, त्याचेही दर्शन आपण घेऊया। हा जो वाडा दिसतो आहे येथेच महाराजांचा जन्म झाला।
हा असा पवित्र वाडा. या वाड्याची देखभाल सध्या गुढे परिवार करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रीमान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.